मेळघाटची आर्थिक राजधानी धारणी नगरपंचायत हद्दीत नगरपंचायत प्रशासनाकडून थकीत कर वसुलीबाबत दवंडी करण्यात आल्यानंतर धारणीतील भाजपाचे नेते आणि एक व्यावसायिक सुधाकर पकडे यांनी धारणी नगरपंचायतकडून सक्तीची कर वसुली चुकीची असल्याबाबत सांगितले असून त्वरित ही वसुली थांबविण्यात यावी असे आवाहन केले आहे। कोरोना महामारी व त्यानंतर लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्ग पूर्णतः तुटला असून आता अनलॉकच्या सुरुवातीमध्ये तो पुनश्च सावरण्याचा प्रयत्न करीत आहे। अशा या परिस्थितीत मध्ये धारणी नगर पंचायत कडून सक्तीची वसुली करणे हे अत्यंत गंभीर व अन्यायकारक बाब असून सदर वसुली थांबवून व्यापाऱ्यांना दिलासा देण्यात यावा, अन्यथा याबाबत भाजपाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुधाकर पकडे यांनी दिला आहे। आता जी नगरपंचायत धारणीकडून जाहिरात देण्यात आली की नल कनेक्शन आणि नगरपंचायत धारणीचे ज्यांच्याकडे टॅक्स थकीत आहे त्यांनी त्वरित भरावे, अन्यथा जप्तीची कारवाई करण्यात येईल। या बाबीची आजच्या वेळेस जो कोरोना काळ आहे या काळामध्ये व्यापारी वर्ग पूर्णतः गेल्या वर्षभरापासून ठप्प बसलेला आहे। या परिस्थितीमध्ये इतक्या शक्तीची वसुली करणे ही काही योग्य बाब नाही। भारतीय जनता पक्ष या वसुलीचा तीव्र विरोध करेल आणि कसल्याही प्रकारे जर कोणत्याही गरिबाच्या घरची जप्ती किंवा नळ कनेक्शन कापण्यात आले त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष पूर्ण शक्तीने उभा राहील आणि या बाबीचा विरोध करेल। म्हणून नगरपंचायत धारणीला माझी आग्रहाची विनंती आहे की नगरपंचायत धारणीने ही जी वसुली आहे शक्तीची वसुली त्वरित थांबवावी आणि यावर स्थितीगती तात्पुरती स्थितीगती द्यावी ही विनंती। तस्मीन शेख, सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।